नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी या विषयातील भाग 2 म्हणजे आपल्या अनुक्रमणिकामध्ये 2 दिवस या कवितेपासून तर जाता असताला या स्थूल वाचनापर्यंतचा जो भाग 2 आहे त्या भाग 2 वरची पाठातील काही उत्तर आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं प्रश्न उत्तर माध्यमातून चर्चात्मक माध्यमातून आज आपण इथे सविस्तर बघणार आहोत। आपला विभाग 1 गद्य खालील उतार्याच्या आधारे सूचनेप्रमाणे कृती करा। कृती पूर्ण करत असताना तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला कृती काढायच्या असतात। आपल्याला पेपरमध्ये दिलेल्या कृती तुम्ही अगदी पेन आणि पेन्सिल आणि स्केलचा वापर न करता तुम्ही हाताने जरी काढल्या तरी चालेल, पण कृती काढणं आपल्याला आवश्यक असतं। पहिला प्रश्न परिच्छेदात आलेल्या व्यक्तींची नावं असा ज्यावेळी विचारलेला आहे तर आपल्या समोर जो परिच्छेद आहे म्हणजे आपण पूर्ण धड्यातलं नाही सांगायचं, परिच्छेद म्हटलं तर तुमच्या समोर असलेल्या परिच्छेदामध्ये कुठली कुठली नावं आलेली आहेत त्या परिच्छेदामध्ये तितकी नावं तुम्हाला सांगायची आहे। त्यापैकी अभिषेक, सुमित, रेखा मावशी, स्नेहल, पावडे काका आणि अभिषेकचे बाबा ही सगळी नावं आपल्याला दिलेल्या परिच्छेदामध्ये आलेली आहे। मग या परिच्छेदामध्ये इतकी नावं लिहिणं आपल्याला क्रमप्राप्त होतं आणि इतकी नावं लिहिणं आपण जर 4 आपल्याला ऑप्शन्स दिले आहे तर त्याच्यापैकी कोणतेही 4 ऑप्शन्स आपण तिथे लिहिणार आहोत। नंतरचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की या आपल्या दुसरा प्रश्न हा 2 मार्कांसाठी प्रश्न होता। त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की पावडे काकांच्या तळव्यांची वैशिष्ट्य। वरील परिच्छेदामध्ये आपल्याला पावडे काकांच्या तळव्यांची वैशिष्ट्य याच्यामध्ये त्यांची तळवे कसे होते तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला दिलेले आहेत की एकदम गोजिरे, गुलाबी तळवे, लोण्यागत म्हणजे लोण्यासारखे असे मऊ आणि कुठेही चिरण्या नसलेले। परिच्छेदामध्ये सगळ्यात लास्ट परिच्छेदामध्ये तुम्हाला पावडे काकांच्या पावलांची वैशिष्ट्य हा प्रश्न बघायला मिळणार आहे। नेक्स्ट याच्यावरचा प्रश्न आपला आहे आणि तो म्हणजे तो प्रश्न आपल्याला दिलेला आहे की तापानं फणफणली धरती ही परिस्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा। की ही धरती आपली तापाने फणफणलेली आहे ती परिस्थिती आपण कशी बदलवायची त्यावरचं कोणता उपाय आपल्याला करता येईल असं विचारलेलं आहे। तेव्हा सर्वप्रथम मी तुम्हाला मागल्या वेळेस सांगितलं होतं की आपण सगळ्यात पहिले त्या लेखकाचं नाव आणि त्या पाठामध्ये काय जो मध्यवर्ती कल्पना त्यांनी दिलेली असेल तेवढं एक वाक्य आपण लिहिणं आवश्यक आहे। डॉक्टर प्रदीप आवटे यांनी फुटप्रिंट्स या पाठात पर्यावरणाचे संवर्धनाचे महत्व तंत्रज्ञानाची गंमत सांगणाऱ्या विज्ञान कथेच्या माध्यमातून वर्णन केलेले आहे आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर लिहायचं। आता तापानं फणफणली आपली धरती, ताप म्हणजे काय तर आपलं टेम्परेचर वाढतं। मग या धरतीचं टेम्परेचर जर वाढलं असेल, या धरतीवर जर टेम्परेचर वाढलेलं आहे तर ती स्थिती जी आहे ती बदलवण्यासाठी मला काय करावं लागेल हा जनरल क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे। या पाठावरचा आधारित हा प्रश्न नाही आणि म्हणून तुम्हाला लिहिताना जनरल आन्सर लिहायचं आहे की औद्योगिकीकरणामुळे विकासाची कक्षा रुंदावते। औद्योगिकीकरण झालंय, इंडस्ट्रियलायझेशन झालंय, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट सगळीकडे खूप जास्त होत आहे आणि म्हणून त्याकरिता जंगल झाडं यांची जंगलांची आणि झाडांची कत्तल केल्या जाते। जंगल आणि झाडं अमर्याद तोड होत आहे आणि म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे। पर्यावरण मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे तापमानावर त्याचा अनिष्ट परिणाम आपल्याला दिसून येत आहे। अशा परिस्थितीत बदल करण्यासाठी जितकी झाडं कापली तितकी झाडं पुन्हा लावण्याची आणि नुसतं लावायचं नाही तर त्यांचं संगोपन करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तसंच आपण प्रत्येक वेळी स्वतःच्या वाहनाचा उपयोग करण्याऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा। इमारत बांधताना पर्यावरणपूरक आणि पर्यावरण स्नेही अशा वस्तूंचा वापर करायला हवा आणि औद्योगिक कचरा जो असतो, इंडस्ट्रीमधनं निघणारा कचरा जो असतो, सांडपाणी जे असतं यांची योग्य तऱ्हे विल्हेवाट लावावी। अशा प्रकारच्या जर खबरदारी आपण घेतली तर तापाने फणफणलेली आपली धरती सुखी आणि समृद्धीने परिपूर्ण अशी होईल। या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय। ज्यावेळी आपल्याला स्वमताचा 3 मार्कांचा प्रश्न येतो त्यावेळी आपण 3 परिच्छेदांमध्ये त्याचं उत्तर लिहिणार आहे। पहिला परिच्छेद म्हणजे लेखकाचं नाव,
त्या पाठाचं नाव आणि त्याची अगदी एका वाक्यात मध्यवर्ती कल्पना. दुसरा परिच्छेद म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आणि तिसरा परिच्छेद म्हणजे अशा प्रकारे. प्रश्नाचं उत्तर लिहत असताना अशा प्रकारची खबरदारी घेतली तर तापानं फणफणलेली आपली धरती सुखी आणि समृद्धीने परिपूर्ण अशी होईल असे मला वाटते. कारण प्रश्नामध्ये आपल्याला जर समजा प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं असेल की तुमच्या मते किंवा तुम्हाला काय वाटतं त्यावेळी असे मला वाटते असं लिहिणं अपेक्षित असतं. पण आपल्याला यावेळी जो प्रश्न आलाय त्याच्यात तुमच्या मते किंवा तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न विचारलेला नाहीये, म्हणून शेवटची ओळ तशी तुम्हाला दिसत नाही. पण ज्यावेळी अशा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा असे मला वाटते किंवा असे माझे मत आहे हे लिहिणं गरजेचं आहे. नंतरचा उतारा जो दिलेला आहे आपल्याला युनियन हायस्कूल मधला, म्हणजे हा उतारा आहे ऊर्जा शक्तीचा जागर. ऊर्जा शक्तीचा जागर या पाठामध्ये तुम्हाला युनियन हायस्कूल मधील शिक्षकांची वैशिष्ट्ये असं जेव्हा विचारल्या जात आहे तेव्हा सेवाभावी वृत्ती, शिक्षकांनी स्वतःला झोकून देणं, निरपेक्ष भावनेनं केलेलं मार्गदर्शन असे 3 उत्तरं आहेत. पण त्याच्यापैकी जर आपल्याला दोनच प्रश्न म्हणजे 2 उत्तरं अपेक्षित आहे तर आपण कुठलेही 2 लिहू शकता. एका वाक्यात उत्तरे लिहा असा ज्यावेळी प्रश्न विचारला जातो त्यावेळी आपल्याला बॉक्समध्ये फक्त एका शब्दातच उत्तर लिहायचं आहे. ज्यावेळी एका वाक्यात म्हटलं असतं त्यावेळी एका वाक्यात उत्तर लिहावं, पण जिथे मेन्शन केलेलं आहे की शब्दात उत्तर लिहा तेव्हा आपण शब्दातच उत्तर लिहिणार. लेखकाच्या हायस्कूलचे नाव युनियन हायस्कूल आणि दुसरा प्रश्न आपल्याला होता की लेखकाच्या हायस्कूलची फी किती होती, प्रवेश फी तर 21 रुपये फी होती, जी फी त्यांना देणं त्यावेळी खूप कठीण झालेलं होतं. याच परिच्छेदावर आधारित आपल्याला कारणे द्या असा प्रश्न आलेला आहे आणि कारणे लिहा याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे लेखकाला गीर गावातील नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही याचं कारण तुम्हाला द्यायचं आहे. आणि ते कारण दुसऱ्या परिच्छेदामध्ये आलेले आहे की शिक्षकांचं प्रवेश मिळाला नाही कारण काय होतं, तर कारण असं होतं तिथे तुम्हाला कारण लिहायचंय की त्यांना 21 रुपये जमा करणं देखील शक्य नव्हतं. ठीक आहे, की 21 रुपये जमा करणं हे देखील फी भरणं शक्य नसल्यामुळे लेखकाला गीर गावातील नामांकित शाळेमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली. लेखकाला शिक्षणाबद्दलची जी आंतरिक ओढ निर्माण झाली होती त्याच्यामुळे काय झालं की लेखकाने जिद्दीने अभ्यास केला आणि परीक्षेमध्ये त्यांनी खूप चांगलं यश प्राप्त केलेलं आहे. नंतर याच परिच्छेदावर आधारित आपल्याला स्वमताचा प्रश्न येत असतो आणि स्वमताचा प्रश्न असा आहे की माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान. आता ज्यावेळी माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान यावर तुमचे विचार लिहा असा प्रश्न ज्यावेळी विचारलेला आहे तेव्हा माझ्या मते किंवा मला असं वाटतं किंवा माझ्या जीवनात शिक्षकाचं स्थान कसं आहे हे याचा उल्लेख करणं आपल्याला आवश्यक आहे. मग आई वडील यांच्यानंतर शिक्षक हे विद्यार्थ्याचे गुरु असतात. शालेय जीवनात शिक्षक विविध प्रकारचे ज्ञान माहिती विद्यार्थ्यांना देत असतात. विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांना ओळखून त्यांना प्रोत्साहन देतात. शिक्षकांकडून मिळालेली कौतुकाची थाप विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढते आणि शिक्षणाबद्दलची गोडी निर्माण करते. माझ्या आयुष्यात अनेकदा, आता बघा इथे मी माझ्या आयुष्यात असं लिहिलंय कारण प्रश्न होता की माझ्या जीवनात, मग माझ्या जीवनात अनेकदा मला शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे माझा आत्मविश्वास दुणावला किंवा माझा आत्मविश्वास वाढला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी असलेले नाते हे पालकत्वाचे आणि काही वेळा मैत्रीचे सुद्धा असतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी झटतात, परंतु त्याचबरोबर त्यांच्या भावनिक सामाजिक जडणघडणीमध्ये सहभाग करतात. वेळ प्रसंगी शिक्षक मुलांशी मैत्री करतात, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतात आणि त्यामुळेच शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं जे असतं ते नातं दुहेरी असतं, 2 प्रकारचं असतं. एक म्हणजे पालक आणि दुसरं म्हणजे मित्र. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासात
शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. माझ्याही आयुष्यात अनेकदा मला असेच शिक्षकांमुळे प्रोत्साहन मिळालं. माझा आत्मविश्वास, माझं बळ मला प्राप्त झालं. आज मी माझ्या शिक्षकांमुळे घडतो आहे. म्हणूनच माझ्या सर्व शिक्षकांना माझे त्रिवार वंदन करतो व त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. वास्तविक पाहता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खरं म्हणजे 5 ते 7 म्हणजे 6 ते 7 वाक्य आपल्याला यायला पाहिजे होते. मी थोडं जास्त दिले आहे. या दिलेल्या उत्तरांपैकी, या दिलेल्या वाक्यांपैकी तुम्ही काही मोजके वाक्य निवडू शकता आणि मग लास्ट पॅरेग्राफ मात्र तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे की ज्याच्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढला, तुमच्यात बळ प्राप्त झालं आणि तुम्हाला प्रोत्साहन मिळालं. कारण तुमच्या सोबत काय झालं, तुमच्या जीवनात काय शिक्षकाचं स्थान आहे, या विषयावर आपल्याला हा प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला त्याबद्दल लिहिणं म्हणजे शेवटचा परिच्छेद लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतरचा विभाग आपला आहे पद्य विभाग. पद्य विभागामध्ये आपल्याला 2 दिवस ही कविता दिलेली आहे आणि या 2 दिवस कवितेच्या आधारे तुम्हाला काही सूची विचारलेल्या असतात. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. मग ज्यावेळी आपण ही कविता वाचतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की कवीचं सर्वस्व असलेली गोष्ट म्हणजे कवीचे हात. मग उत्तर आपण एका शब्दातच लिहिणार, कवीचे हात. कवीचा जवळचा मित्र. कवीचा जवळचा मित्र म्हणजे त्यांचे अश्रू हे आपल्याला दुसऱ्या कडव्यामध्ये, कवितेच्या दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. दुसरीच ओळ आहे की हर घडी अश्रू वाळविले नाहीत, म्हणजे कवीचे जवळचा मित्र म्हणजे त्यांचे अश्रू होते. शब्द समूहासाठी तुम्हाला कळलेला अर्थ म्हणजे या कवितेतील माना उंचावलेले हात हा शब्द समूह दिलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय कळलं तर माना उंचावलेले हात म्हणजे आशावादी झालेले हात, काहीतरी करण्याची धडपड असलेले हात असं तिथे उल्लेख केलेला आहे. आणि कलम झालेले हात म्हणजे कलम म्हणजे छाटून टाकणे, छाटून टाकणे म्हणजे अपयश प्राप्त होणे असं आपल्याला तिथे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. नंतरचा प्रश्न होता तुम्हाला की काव्य सौंदर्य म्हणजे 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे, डोईवर राहिलेत किती उन्हाळे. या ओळींचं काव्य सौंदर्य जेव्हा असा प्रश्न मला विचारला जातो तेव्हा काव्य सौंदर्याकरता माझा पहिला परिच्छेद म्हणजे माझं संदर्भ हे अगदी खूप डिटेल मध्ये राहणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत मी उत्तम संदर्भ लिहिणार नाही तोपर्यंत काव्य सौंदर्य त्याचं पूर्ण होणार नाही. मग जेव्हा मला संदर्भ लिहायचा आहे तेव्हा माझा संदर्भ कसा असायला हवा, तर माझा संदर्भ असा राहील की नारायण सुर्वे लिखित 2 दिवस या कवितेत कवीने जीवनाचं वास्तव चित्र रेखाटलेलं आहे आणि सत्य मांडताना शाळेत दुःख पचवून जगण्याची, या जगाच्या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण या कवितेतून सूचित केली आहे, कवितेतून वर्णन केली आहे, कवितेतून सांगितलेली आहे, कवितेतून मांडली आहे. पुनश्च एकदा मी तुम्हाला याचा संदर्भ सांगते आहे की 2 दिवस नारायण सुर्वे रचित 2 दिवस या कवितेत जीवनाचं वास्तव चित्र रेखाटलेलं आहे. त्याचप्रमाणे कवीने सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण सांगितली आहे, वर्णन केली आहे. आणि त्याच्यानंतर 2 दिवस वाट पाहण्यात गेले याचं जेव्हा आपण बोलणार आहोत तेव्हा 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे, या 2 ओळींचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. अर्थ लिहिताना आपण व्यवस्थित लिहिणार की ज्याच्यात त्याचा गर्भित अर्थ सुद्धा राहणार आहे की रोजची भूक भागवण्याकरता कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे 2 दिवस वाट बघण्यात गेले, म्हणजेच काही दिवस दुःखात गेले आणि अर्ध आयुष्य पोटा पाण्याच्या विवंचनेत संपलं तरी पोटभर अन्न मिळालं नाही. आता उर्वरित आयुष्य डोईवर म्हणजे उर्वरित, आता उर्वरित आयुष्य किती उरलं आहे, किती उन्हाळे पावसाळे आपल्याला हे दुःख सहन करायचं आहे याचा हिशोब लावतो आहे. या आयुष्यात 1000 वेळा सूर्य चंद्र तारे धुंद झाली, रात्र धुंद झाली, पण पोटाची भूक मात्र कायम राहिली.
भाकरीच्या चंद्राच्या आकाराचा भाकरीचा तुकडा शोधण्यातच आयुष्य संपले. पोटाच्या भाकरी करता माझं आयुष्य बर्बाद झालं. मेहनतीतच माझं संपूर्ण आयुष्य निघून गेलं. असा सविस्तर पूर्णपणे व्यवस्थित अर्थ आपल्याला काव्य सौंदर्यामध्ये लिहिणं अपेक्षित असतं. नंतरचा आपला विभाग आहे स्थूल वाचन. आणि स्थूल वाचनाकरता तुम्हाला जाता असताना या स्थूल वाचनामधला हा प्रश्न दिलेला आहे की पणतीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करा. पणती, अगदी छोटीशी पणती. ज्यावेळी स्थूल वाचनाचा प्रश्न विचारला जातो तेव्हा हा प्रश्न 3 मार्कांकरता असतो, म्हणून आपलं उत्तर हे 3 परिच्छेद मध्ये अपेक्षित आहे. पहिला परिच्छेद म्हणजे सविस्तर अशी प्रस्तावना, म्हणजे पाठाचं नाव, त्या कवीचे काही गुणविशेष असेल ते आणि तिथली मध्यवर्ती कल्पना. सेकंड पॅरेग्राफ म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आणि थर्ड पॅरेग्राफ म्हणजे प्रश्नाचा समारोप. विश्वविख्यात बंगाली महाकवी रचित भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी जाता असताना या कवितेत सूर्य आणि पणतीच्या प्रतीकाद्वारे अगदी लहानशा जीवातही जगाला काहीतरी सुंदर देण्याची क्षमता असतं हे सांगितलेलं आहे. ही झाली माझी प्रस्तावना. सेकंड पॅरेग्राफ मध्ये सूर्य अस्तानंतर किंवा सूर्य अस्ताला गेल्यानंतर अंधारमय पृथ्वी होऊन जाईल. बरोबर आहे, अंधारमय होईल. तेव्हा या चिंतेत, या विवंचनेत पृथ्वीला या अंधारातून जाऊ नये असे या सूर्याला वाटत आहे. आणि त्या सूर्य मात्र सगळ्यांना विनंती करत आहे. त्यावेळी आपले धाडस ही लहानशी पणती करते आणि ती पुढे येते, मोठ्या धैर्याने पुढे येते व पृथ्वीच्या रक्षणाची जबाबदारी उचलते. आणि ही लहानशी जी पणती आहे तीच सूर्याला सांगते की मला तुझ्या इतकं प्रकाश देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये, तुझ्या इतकं या पृथ्वीला झगमगून टाकण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये, पण अतिशय कमी प्रकाशाने का होईना या अंधाराला दूर करू शकते अशी उदात्त भावना ही पणती इथे व्यक्त करीत असते. आणि या छोट्या जीवामध्येही या पृथ्वीला उजळून टाकण्याचं, या पृथ्वीला प्रकाशमान करण्याचा ही जी संकल्पना मांडते, त्यावेळी या सूर्याचे, या शक्तिमान अशा सूर्याचे सामर्थ्य, त्या पणतीचं सामर्थ्य त्याला दिसून येतं आणि या सूर्याचे डोळे पाणावतात, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतं आणि त्या छोट्याशा पणतीची शक्ती ओळखून जग सुंदर करण्याची इच्छा बाळगणं हे गरजेचं आहे हे त्याला समजतं. आणि आपली क्षमता ओळखून सदुपयोग करून ही छोटीशी पणती या उदाहरणातनं सूर्याला सांगते की या तेजोमय पृथ्वीला पुढे नेण्याचं कार्य ती करणार आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतरचा चौथा विभाग आपल्याला येतो व्याकरण विभाग. प्रत्येक वेळेस व्याकरणाच्या विभागामध्ये आपल्याला वाक्य परिवर्तन असं दिलेलं आहे. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. हे प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं हे एक्सक्लॅमेटरी म्हणजे ज्याला आपण उद्गारवाचक म्हणतो असं वाक्य आहे. त्याचं विधानार्थी करताना आपण खूप शब्द टाकणार आहे आणि उद्गारवाचक चिन्ह काढून टाकणार आहे. ते व्यक्तिमत्व खूप स्फूर्तिदायक होतं. तो नापास होणार होता. नकारार्थी करायचं, कारण नकारार्थी करत असताना आपल्याला अर्थ बदलायचा नाहीये, म्हणजेच तो पास होणार नव्हता. नापासचं अपोजिट वर्ड आपण तिथे टाकणार आहोत. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. गलका करणे म्हणजे गोंधळ करणे. वाक्प्रचार अर्थ आहे गोंधळ करणे आणि वाक्यात उपयोग तुम्ही याच्यावर योग्य तो वाक्यात उपयोग करायचा. म्हणजे शिक्षक वर्गात नसताना विद्यार्थ्यांनी गलका केला. गोंधळ केला असं म्हणायचं नाही, गलका केला. हातभार लावणे म्हणजे मदत करणे. ताईच्या लग्नाच्या वेळी आम्ही सर्वांनी, घरातल्या सर्व मंडळींनी आईला कामात हातभार लावला. दिवाळीच्या सणाच्या वेळी मी नेहमीच आईच्या कामात हातभार लावते. अशा प्रकारे वाक्य करायचं.
नंतरचं तुम्हाला दिलंय समानार्थी. बक्कळ म्हणजे भरपूर आणि पुष्कळ. हरघडी म्हणजे प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येक वेळी. विरुद्धार्थी शब्द कुरूपच्या विरुद्धार्थी सुंदर आणि सत्याच्या विरुद्धार्थी असत्य. त्यानंतर खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. पायात चप्पल नसलेला, त्याला अनवाणी हा शब्द येणार, इतर शब्द येणार नाही. लिंग ओळखा. नंतरचा आहे तुम्हाला लिंग अधोरेखित शब्दांचं लिंग बदलून वाक्य पूर्ण करा. इथे पावडे काकांची पावलं उमटली. काकाचं लिंग बदलत करत असताना काकू येतं, म्हणून आपण तिथे पावडे काकूंची पावलं उमटली असं शब्दप्रयोग करणार आहोत. तो तसाच उभा राहिला. तोच लिंग बदल करताना ती होतं, म्हणून ती तशीच उभी राहिली. तक्ता पूर्ण करा. एक वचन आणि अनेक वचन. शहरचं अनेक वचन आहे शहरे, आणि इथे नदीचं अनेक वचन नद्या. पण तुम्हाला इथे नद्या दिलं आहे, म्हणून तुम्ही एक वचन लिहिणार नदी. खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहिणार. मूळ हा शब्द दीर्घ आहे, म्हणून मूचा उकार दीर्घ करायचा आणि दक्षिणची वेलांटी ही रस्वच असली पाहिजे. चिठ्ठी विराम चिन्ह शोधा. याच्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह जेव्हा दोन आहे तेव्हा दुहेरी अवतरण चिन्ह, आणि फुल स्टॉपला आपण पूर्ण विराम म्हणायचा, आणि अरे नंतर तुम्हाला कॉमा दिला आहे त्याला स्वल्प विराम म्हणायचा. उपयोजित लेखन मध्ये तुम्हाला अपठित दिलेला आहे. अपठित दिलेला आहे आणि त्याच्यावरच्या कृती दिलेल्या आहे. तुमच्या अपठीमध्ये मैत्रीचे विविध प्रकार विचारलेले आहे, आणि अपठितच्या तिसऱ्या ओळीपासून तुम्हाला मैत्रीचे विविध प्रकार चौथ्या ओळीपासून दिसतात. की महाविद्यालयातली मैत्री, स्वार्थासाठी केलेली मैत्री, मजे खातर केलेली मैत्री, एखाद्या समान ध्येयासाठी, ध्येय म्हणजे तुमचं एम सेम आहे म्हणून केलेली मैत्री, सारखे विचार आहे म्हणून विचारांसाठी घडलेली मैत्री, आणि निष्ठावान मैत्री, असे 5 प्रकार दिले आहे. त्याच्यापैकी 4 प्रकार तुम्हाला मैत्रीचे लिहायचे आहे. चौकट पूर्ण करा. याच्यावरचाच 2 मार्कांचा, कारण तुम्हाला जो अवांतर प्रश्न असतो, अपठितचा जो प्रश्न असतो तो 4 मार्कांसाठी येत असतो. प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला 4 मार्कांसाठी हा प्रश्न असतो बोर्डाच्या, आणि म्हणून आपण इथे सुद्धा 4 मार्कांसाठी विचारलेला आहे. याच्यात स्वमताचा प्रश्न विचारला जात नाही. चौकट पूर्ण करा. 2 अक्षरी जिव्हाळ्याचा मैत्र शब्द असं विचारलेलं आहे, आणि सगळ्यात शेवटच्या याच्यातच तुम्हाला दिला आहे की 2 अक्षराचा जिव्हाळ्याचा शब्द म्हणजे मैत्री, आणि मैत्री शब्द उच्चारताना मनात दाटून येणाऱ्या, काय दाटून येतं आपल्या मनात, तर आपल्या मनात दाटून येत असतं त्या म्हणजे स्मृती. स्मृती म्हणजे आठवण. पण या ठिकाणी आपल्याला स्मृतीच लिहायचं आहे, कारण आपल्या परिच्छेदामध्ये स्मृती असा शब्द आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या कृती व्यवस्थित वाचायच्या, कृती काढायच्या. ज्या ठिकाणी त्यांनी आपल्याला चौकोन दिला असेल त्या ठिकाणी चौकोन आपण मात्र करायचा आहे, आणि प्रत्येक कृती काढायची आहे. कारण जर तुम्ही कृती काढली नाही तर तुमचे मार्क कमी केल्या जाऊ शकतात. कृती काढताना पेनाचाच वापर करा. इतर कोणत्याही रंगीत पेनाचा, पेन्सिलचा वापर करायचा नाही. तुम्ही स्केलनी प्रॉपर कृती काढली पाहिजे असं अजिबात नसतं, पण योग्यरित्या कृती काढणं आपल्याला आवश्यक आहे. आणि या म्हणजे संपूर्ण अशा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर लिहिताना सुद्धा कृती दिसतात. अनेक उत्तरं जर त्याची असतील तर आपल्याला जितकी चौकट दिलेली आहे त्या चौकटांसाठी आपण वेगवेगळे वाक्य स्वभाषेमध्ये तुम्ही वाक्य तयार करू शकता आणि त्या कृती पूर्ण करू शकता. आज आपला हा पेपर इथेच पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.